मला असं नाही वाटत की एकत्रीकरण होईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतीत दादा खूप सकारात्मक आणि शब्द दिल्यानंतर ते दादा पाळत होते. भले आपल्याला करतो बघतो नंतर करू अडचणी आल्या अशी सांगणारी नेते खूप आहेत. दादांचं वेगळेपण होतं की ते शब्द दिल्यानंतर लोकांना विश्वास होता की आपली कामं होतील. दादांच्या कार्यशैलीवर एक झपटलेला नेता, ही राष्ट्रवादी आणि ही राष्ट्रवादी हे असा विरोधाभास सर्वांच्या लक्षात येतो. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा काय विचार राहील यावरती ते ठरत. जो सध्याचा जो अजित पवार यांचा जो गट आहे तो सत्तेच्या बाहेर जाण्याचा मूर्खपणा तो कधीच करणार नाही, कारण सत्तेत राहूनच त्यांना त्यांची कारखानदारी त्यांच्या संस्था टिकवायची आहे. शक्यतो अजितदादाच्या राष्ट्रवादीलाच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत जावं लागतं. म्हणजे अजितदादा असताना नेतृत्व करण्याची जी म्हणजे एक नेतृत्व होतं की जरी विलिनीकरण असेल तर ते 100% अजितदादांच्या नेतृत्वाखालीच्या राष्ट्रवादी एकत्र होईल, हे नेतृत्व अजितदादांचं होतं. पण आता नेतृत्वहीन झालेली एक आत्ताची राष्ट्रवादी आहे अजितदादांची. अजितदादाच्या अपघाती निधनानंतर जी एकत्रीकरणाची जी चर्चा चालू होती ती म्हणजे आता राजकारणात जे चालू आहे ते बरोबर आहे का, तुम्हाला वाटतंय का? म्हणजे एकत्र झालं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? त्या पक्ष नेतृत्वाचा निर्णय राहील हो. की एकत्र करायचं आहे का नाही. पण आता ते अगोदरपासूनच एक गट त्यांचा सत्ताधारी पक्षासोबत आहे आणि दुसरा गट आला तर मग मी त्याच्याविषयी आधी काही बोलू शकत नाही. हो. तो त्या पक्ष नेतृत्वाचा निर्णय राहील. हो. जर समजा एकत्रीकरण झालं तर कोणती राष्ट्रवादी कोणत्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे गेली पाहिजे? सध्याची स्थिती बघता जर झालंच तर असं होऊ शकते की जो शरद पवार गट आहे तो अजित पवार गटामध्ये जाऊ शकेल. हो. असं मला वाटतं. अजितदादाच्या कार्यशैलीवर तुला काय वाटतं? अजितदादांच्या कार्यशैलीवर एक झपटलेला नेता, जो की सकाळी 5-6ला उठून कार्यक्रमाला लागतो. ठिकठिकाणी पुण्यात असेल, बारामतीला असेल, मुंबईत असेल, ठिकठिकाणी जनता दरबार भरवतात आणि प्रत्येक जनसामान्यांचे प्रश्न ऐकून घेतात आणि प्रशासनावर वचक असणारे एक नेतृत्व आणि एक सामान्य कार्यकर्त्यासाठी सुद्धा म्हणजे इझिली ॲक्सेसेबल असणारं दादांची कार्यशैली राहिलेली. मी तसं दादांकडे बघतो. दोन्ही राष्ट्रवादीचं आता विलीनीकरण चालू आहे, ते एकत्रित येतील असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच, कारण की त्यांनी मधल्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण एकत्र लढवल्या आणि असं पण दोन्ही राष्ट्रवादी या पक्षाचाच पिंड हा सत्तेत राहणं आणि आपली जी सरंजाम व्यवस्था आहे ती टिकून ठेवणं हे राहिलेलं आहे. परंतु शरद पवार यांना थोडी जी पुरोगामित्वाची जी काही पार्श्वभूमी किंवा त्यांचं जे काही दाखवण्याचा प्रयत्न असतो तर त्याखाली ते मधात काही काळ त्यांनी तो निर्णय घेतला नाही. परंतु आता नक्कीच ते निर्णय घेऊन राष्ट्रवादी जो आहे त्याचं विलीनीकरण एकत्र झालं म्हणजे होण्याचे दाट शक्यता आहे. तरी पण भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा काय विचार राहील यावरती ते ठरत. जर समजा एकत्रित आले तर कोणती राष्ट्रवादी कोणत्या राष्ट्रवादीमध्ये जाईल असं वाटतं मी तुम्हाला? अगोदर सांगितलं त्या पद्धतीनं त्यांचा पिंडच हा सत्तेत राहण्याचा आहे. तर ते सध्याचा जो अजित पवार यांचा जो गट आहे तो सत्तेच्या बाहेर जाण्याचा मूर्खपणा तो कधीच करणार नाही, कारण सत्तेत राहूनच त्यांना त्यांची कारखानदारी त्यांच्या संस्था टिकवायची आहेत. आणि त्यामुळं आपूस की कोणताही विचार न करता कोणी सांगू शकेल की सत्तेत जे काही तुतारीवाला गट आहे तोच सत्तेत जाऊन वेगवेगळी मंत्रिपदं किंवा जे काही सत्तेचा उपभोग घेता येईल या पद्धतीने ते एकत्र येतील. हो. अजितदादाच्या कार्यशैलीवर काय वाटतं तुम्हाला? त्यांच्या कार्यशैलीवर जर बोलायचं गेलं तर खूप कष्ट करणारा व्यक्ती, परंतु कष्ट कसे करायचे आणि कशासाठी करायची याबद्दल मला आणखीन त्यांच्या कार्यशैलीबद्दल समजलं. आता एकत्रीकरणाची चर्चा चालू आहे, एकत्रीकरण होईल वाटतंय का राष्ट्रवादीचं आणि राष्ट्रवादीचं? म्हणजे जी चर्चेला उधाण आलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्यावरून तुम्हाला कसं वाटतंय? मला असं वाटतं की आता विलिनीकरणाचा प्रश्न हा दादांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांनी डिस्कस केला असेल. ते आधी पण सांगितले की आमची 17 जानेवारी रोजी एक बैठक झाली होती. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेब असतील आणि अजितदादा असतील हे दोघं एकमेकांसमोर बसून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती त्यांनी चर्चा केलेली आहे असं समजलं नंतर दादांच्या अंत्यविधीनंतर, दादांच्या गेल्यानंतर. पण मला असं वाटतं की आता हे एकीकडं दादा गेल्यानंतर शपथविधीची घाई आणि पवारसाहेबांना याच्याबद्दल काहीच माहीत नसणं, म्हणजे हे अज्ञातात ते म्हणतायत तसंच आहे का पूर्ण इकडचे जे निर्णय आहेत दादांच्या नंतरचे पटेल असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा भुजबळ असतील किंवा तटकरे असतील
यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणतात की एकीकडे साहेब सांगतात की पूर्ण राष्ट्रवादीचे निर्णय हे 3 नेते घेतील किंवा ती राष्ट्रवादी घेणार आहे आणि मग ती राष्ट्रवादी आणि ही राष्ट्रवादी हे असा विरोधाभास सर्वांच्या लक्षात येतो. आणि बघूया आता सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री झाल्यात, इथून पुढची त्यांची वाटचाल. समोर आता सध्या पालिकेच्या निवडणुका चालू आहेत, समोर अजून नंतरच्या पालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका होतील. तर मला असं वाटतं की एकंदरीत ह्या सर्व परिस्थितीचा विचार करता, पवारसाहेबांच्या स्टेटमेंटचा विचार करता आणि सध्याच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्र पवार यांच्या सर्व या कार्यपद्धती लक्षात घेऊन सध्या तर मला वाटत नाही ते एकत्र येतील किंवा त्यांचं विलिनीकरण होईल. जर समजा एकत्रित आले तर कोणती राष्ट्रवादी कोणत्या राष्ट्रवादीच्या गटात जाईल वाटते तुम्हाला, जर झालंच एकत्रीकरण तर? शक्यतो अजितदादांच्या राष्ट्रवादीलाच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत जावं लागतं. अजितदादाच्या कार्यशैलीवर तुम्हाला काय वाटतं? दादांचं काम खूप चांगल्या पद्धतीचं होतं. दादा शब्द दिल्यानंतर शब्द पाळत होते. हे त्यांच्या बऱ्याच कामातून समोर पण आलेलं, लक्षात पण आलेलं. अनेक विद्यार्थिनींचे प्रश्न असतील, मध्यंतरी ज्या स्कॉलरशिपबद्दल किंवा महाज्योती किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या समाजानुसार किंवा जातींवरती आधारित ज्या वेलफेअर संस्था आहेत त्याच्याबद्दल ते बोलून गेले, पण त्याचा दुसरा अर्थ काढला गेला. ॲक्च्युली जे स्कॉलरशिप जे देत होते किंवा जे मुलं घेत होते त्यांच्या स्कॉलरशिपचे PhDचे विषय हे खूप व्यक्तिकेंद्रित असल्यामुळं ते जरा दादा त्याच्यावर बोलते की एका घरातून 4-5 लोक PhD करताय आणि यांचे PhDचे विषय देशाच्या विकासासाठी कॉन्ट्रीब्यूट करतील का, समाजाच्या लोकांसाठी किंवा कम्युनिटीसाठी हे किती महत्त्वाचे येतं, या सर्व गोष्टींचा विचार करून ते बोलत होते. मला एकच सांगायचं की दादा शिक्षणाला प्राधान्य देत होते, विद्यार्थीनीचे प्रश्न सोडवत होते अनेक अर्थाने वेगवेगळ्या. आता शक्यतो हे अर्थ लावणीची लढाई आहे, प्रत्येकजण त्याच्या सोयीने अर्थ लावतो, पण दादांचं एकंदरीत ग्रामीण विकास असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था असेल किंवा सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतीत दादा खूप सकारात्मक आणि शब्द दिल्यानंतर ते दादा पाळत होते. भले आपल्याला करतो बघतो नंतर करू, अडचणी आल्या अशी सांगणारी नेते खूप आहेत. दादांचं वेगळेपण होतं की ते शब्द दिल्यानंतर लोकांना विश्वास होता की आपली कामं होतील. दादांचं काम हे खूप पकड असलेलं, मजबूत असलेलं, प्रशासन दादाला चांगलं माहीत होतं. पाठीमागच्या बऱ्याच त्यांना दादांना आपण राजकारणाचा त्यांचा अनुभव किंवा त्यांच्या वेगवेगळ्या पदावरती राहून ते जे काम करत होते, एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचा त्यांच्या कामात रिफ्लेक्शन होत होतं. एकंदरीत ते म्हणतात ते कामाचं माणूस, तर मला पण वाटतं की दादा खरोखर कामाचीच माणूस. आत्ता राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा चालू आहेत, तर एकत्रीकरण होईल वाटतंय का तुम्हाला? मला असं नाही वाटत की एकत्रीकरण होईल. कारण एकत्रीकरणाच्या मुद्द्यावरती जे काय सध्या राजकारण सुरू आहे, म्हणजे अजित पवार जाण्याच्या आधी जी काही चर्चा झाली म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादींमध्ये, आणि त्याच्यानंतर अजित पवार स्वतः आता 12 तारखेला डिसिजन डिक्लेअर करणार होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. तर ही चर्चा आता अजितदादांच्या गेल्यानंतर पवारसाहेबांनी ती त्याबद्दलच्या काही स्टेटमेंट दिलेत, त्याच्यानंतर पुन्हा ती चर्चेमध्ये आली चर्चा. पण मला असं नाही वाटत की आत्ताची परिस्थिती ही विलिनीकरणासाठी तितकी पोषक आहे. म्हणजे अजितदादा असताना नेतृत्व करण्याची जी म्हणजे एक नेतृत्व होतं की जरी विलिनीकरण असेल तर ते 100% अजितदादांच्या नेतृत्वाखालीच्या राष्ट्रवादी एकत्र होईल, हे नेतृत्व अजितदादांचं होतं. पण आता नेतृत्वहीन झालेली एक आत्ताची राष्ट्रवादी आहे अजितदादांची, त्याच्यामध्ये भले सुनेत्राताईंना जरी आता पद मिळालं असेल तरी पण त्यांचं पक्षाचं नेतृत्व करण्याची त्यांच्यामध्ये किती दमक आहे. फक्त पवार ही जी काय लेगसी त्यांच्या मागे लागेल आणि अजितदादांची धर्मपत्नी वगैरे ह्या अशा पद्धतीचं त्यांच्या मागची एक पार्श्वभूमी असल्याने तरी पण पक्षातील वरिष्ठ त्यांचे जे नेते आहेत त्या वरिष्ठ नेत्यांचं पुढचं पक्षाचं भवितव्य काय असेल याच्या आधारावरती ते डिसिजन घेतले जाईल. आणि जरी विलिनीकरण झालं, जरी आपण असं म्हणेल की बाबा विलिनीकरण जरी झालं भविष्यामध्ये करण्याचा जरी प्रयत्न झाला तरी पण मला असं वाटतं ते सत्तेबरोबरच जातील. जे की अजितदादांचे आता पक्ष जो राष्ट्रवादी आहे तो सत्तेबरोबर आहे, तर शरद पवार आपला पक्ष त्याच पक्षामध्ये विलीन करतील आणि सत्तेबरोबर बसण्याचा शरद पवार देखील डिसिजन घेतील असं माझं मत आहे. अजितदादाच्या कार्यशैलीवर तुम्हाला काय वाटतं? अजितदादांची कार्यशैलीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अजितदादा तसं म्हणायला गेलं तर ग्रामीण महाराष्ट्राचा नेता म्हणायला गेला तर तसे अजितदादा होते. म्हणजे ग्रामीण राजकारण असेल, ग्रामीण अर्थकारण असेल, ग्रामीण विकास या म्हणजे या घडामोडीमध्ये ज्या गोष्टी येतात, म्हणजे शेतकऱ्यांपासून ते आत्तापर्यंत गावागावातून आलेले आत्तापासून ITs वगैरे या सगळ्या बाबतीमध्ये अजित पवारांचं काम खरंच चांगलं आहे. आणि मी असं म्हणाल की महाराष्ट्राने एक खंदा नेतृत्व एकदम ॲक्सिडेंटली गमावलेलं आहे. धन्यवाद.